सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। शारदीय नवरात्रोत्सवातील आज 6वी माळ। नवदुर्गांपैकी 6वे रूप कात्यायनी देवीचे आज पूजन केले जाते। नवरात्रोत्सव 2024 मधील जागर भारतातील स्वातंत्र्यपूर्व काळातील कर्तृत्ववान स्त्रियांचा जागर भारतातील स्वातंत्र्यपूर्व काळातील कर्तृत्ववान स्त्रियांचा या कार्यक्रमातील 6वी माळ मी अर्पण करीत आहे उदादेवी पासी यांना। उदादेवी पासी या भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या एक शूरवीर नारी होत्या। उदादेवी पासी यांचा जन्म 1829 साली सध्याचे लखनौ म्हणजेच तत्कालीन अवध या ठिकाणी झाला होता। ब्रिटिशांद्वारे केला जाणारा अन्याय अत्याचार अगदी लहानपणापासूनच उदादेवी यांनी अगदी जवळून पाहिलेला होता। म्हणूनच त्यांच्या मनात ब्रिटिशांबद्दलची अत्यंत चीड होती। पुढे त्यांचे पती मक्का पासी हे लखनौचे 6वे नवाब वाजिद अली शाह यांच्या सैन्यात होते। आपल्या पराक्रमी पतीला पाहून आपणही सैन्यात प्रवेश करावा किंवा सैन्यात काहीतरी कामगिरी करावी अशी एक प्रेरणा त्यांच्या मनात निर्माण झालेली होती। 6वा नवाब वाजिद अली शाह याने विशेष म्हणजे 30 महिलांची सैन्यात एक तुकडी निर्माण केली होती आणि त्या तुकडीत एका महत्त्वपूर्ण पदावर उदादेवी या सामील झाल्या। उदादेवी या नेमबाजीत अतिशय तरबेज होत्या। 1857 चा स्वातंत्र्य युद्ध सुरू झाले। मेरठच्या भारतीय सैनिकांनी इंग्रजांविरुद्ध पुकारलेला बंड आता संपूर्ण उत्तर प्रदेशात पसरलेला होता। मेरठ येथे हे एक ऐतिहासिक युद्ध झाले आणि भारतीयांनी हे युद्ध जिंकले देखील। भारतीयांसाठी हे युद्ध अतिशय स्फूर्तिदायी ठरलं। मात्र या लढ्यात हुतात्मा झालेल्या शेकडो सैनिकांमध्ये उदादेवी यांचे पती मक्का पासी हे देखील होते। आपल्या पतींच्या हौतात्म्याने त्यांचे मनोबल वाढले आणि ब्रिटिशांविरुद्ध त्यांच्या मनात आधीच असलेला द्वेष आता आणखी जास्त वाढला। पतीच्या प्रेतासमोरच त्यांनी आपल्या पतीच्या प्रतिशोधाची शपथ घेतली। या युद्धाचा पराभव इंग्रजांच्या अगदी जिव्हारी लागला होता आणि म्हणूनच याचा बदला घेण्याचा सूड इंग्रजांच्या मनात निर्माण झालेला होता आणि म्हणूनच ब्रिटिश सैन्य या पराभवाचा बदला घेण्याची तयारी करत होते। याच काळात जवळपास 2000 पेक्षा अधिक भारतीय सैनिक अवधमधील सिकंदरबाग येथे असल्याची माहिती इंग्रजांना मिळाली। 16 नोव्हेंबर 1857 रोजी कॅलिन कॅम्पेबलच्या नेतृत्वात इंग्रजांनी एक रणनीती आखून सिकंदरबागला घेराबंदी घातली। अफाट शस्त्रशक्ती आणि सैन्यबळासह इंग्रजांनी युद्धाला सुरुवात केली। अचूक वेळ साधून ब्रिटिश सैन्याने भारतीय सैन्यावर अचानक हल्ला केला। ब्रिटिश सैनिक बेसावध असलेल्या भारतीय सैन्यावर बेसुमार गोळीबार करू लागले आणि अगदीच बेसावध असलेल्या भारतीयांवर हा अचानक होत असलेला गोळीबार काही वेळासाठी का असेना भारतीय सैनिकांना सैरभैर करून टाकणारा होता। परंतु फारसा वेळ न दवडता उदादेवी यांनी लगेच पुरुष सैनिकांचे वस्त्र धारण केले आणि त्या लढाईला रणांगणात उतरल्या। यावेळी त्यांनी हातात 2 बंदुका आणि भरपूर दारुगोळा घेऊन त्या सज्ज झाल्या। उदादेवी स्वतःला विजेच्या वेगाने अगदी गर्द झाडी असलेल्या एका पिंपळाच्या झाडावर त्या चढल्या। ब्रिटिशांचा प्रतिकार करण्यासाठी यावेळी त्यांनी आपली सर्व शक्तीनिशी त्यांनी या युद्धामध्ये भाग घेतला होता।
विजय आणि वीरगती हे एकमेव ध्येय समोर ठेवून यावेळी उदादेवी लढत होत्या. त्यांनी पिंपळाच्या झाडावरून ब्रिटिश सैनिकांना हेरलं आणि गोळ्या झाडण्यास सुरुवात केली. सिकंदर बागवर हल्ला केलेल्या सैनिकांना त्यांनी स्वतःजवळील दारुगोळा संपत नाही तोपर्यंत गोळीबार कुठून होतोय हे कळूच दिले नाही. हे ब्रिटिशांना नेमका गोळीबार कुठून होतोय हे कळतच नव्हतं. त्यामुळे ते पुरते हैराण झाले होते. एकतर बेछूट गोळीबार आणि त्यातही नेमका त्यांना त्रासदायक काय होतं, तर गोळीबार नेमकं करतंय कोण, गोळ्या येत आहेत कुठून हे कळत नाही, म्हणून इंग्रज पुरते वैतागलेले होते. उदादेवी या रणरागिणीने आपल्या मनगटाच्या जोरावर कूपर आणि लॅम्डन या 2 ब्रिटिश अधिकाऱ्यांसमवेत तब्बल 32 ब्रिटिश सैनिकांना यमसदनी धाडलं. याच वेळी एका सैनिकाला कळलं की हा गोळीबार जमिनीवरून नाही तर झाडावरून होतोय हे त्याच्या लक्षात आलं. आणि तेवढ्यातच उदादेवी यांच्या जवळचा संपूर्ण दारुगोळा संपलेला होता. आता नुसते बसून राहण्याशिवाय त्यांच्याकडे काही पर्याय उरला नव्हता. आणि म्हणूनच ब्रिटिश सैनिक त्या झाडाच्या दिशेने अगदी वेड्यासारखा गोळीबार करू लागले. उदादेवींजवळचा दारुगोळा संपल्यामुळे त्या फक्त गोळ्या चुकवत होत्या किंवा त्याचा शांतपणे प्रतिकार करत होत्या. परंतु आता समोर येण्याशिवाय त्यांच्याकडे काही पर्याय उरलेला नव्हता. फांद्यांच्या आडून गोळ्या चुकवणं फार काळ शक्य होत नव्हतं. अखेर कोणतीही संधी न उरल्याने त्यांनी झाडावरून खाली उतरण्याचा निर्णय घेतला. मरण समोर असूनही मनात कसलीही भीती न बाळगता मरणाला अत्यंत प्रकर्षाने सामोरे जात असताना झाडावर ब्रिटिश सैनिकांचा अंधाधुंद गोळीबार सुरू झालेला होता. आणि त्या अनेक गोळ्या, असंख्य गोळ्या, शेकडो गोळ्या त्यांच्या शरीरात घुसत होत्या. आणि त्याच वेळेला त्या झाडावरून खाली कोसळल्या गेल्या. क्रूर कर्म ब्रिटिशांविरुद्ध बंड पुकारून त्यांनी देखील त्यांच्याशी 2 हात करणाऱ्या या वीरांगणेने आपला शेवटचा श्वास आता घेतलेला होता. त्या झाडावरून खाली कोसळल्या. त्यांनी परिधान केलेलं पुरुषी जॅकेट गोळ्या लागल्यामुळे अगदी ढिलं पडलेलं होतं आणि त्या जेव्हा खाली कोसळल्या त्यावेळेला ते जॅकेट त्यांच्या शरीरावरून वेगळं झालं. आणि समोरचं दृश्य पाहून ब्रिटिश सैनिक काही क्षण अवाक झाले, कारण खाली कोसळलेलं जॅकेट, दूर सारलं गेलेलं हे शरीर कोण्या पुरुष सैनिकाचं नव्हतं, तर ते एका स्त्री सैनिकाचं शरीर पाहून ब्रिटिश सैनिक अवाक झाले. काही क्षण ब्रिटिश अधिकारी आणि ब्रिटिश सैनिक यांना विश्वासच बसत नव्हता की झाडावरून अंधाधुंदपणे गोळीबार करणारा, असंख्य गोळीबार करणारा सैनिक हा कोणी पुरुष नाही तर स्त्री आहे. यावर विश्वास ठेवणं त्यांना अतिशय कठीण जात होतं. या एकट्या स्त्रीने आपल्यावर इतका जीव घेणं हल्ला केला. एकट्या स्त्रीने 2 मोठ्या अधिकाऱ्यांसहित 32 सैनिकांना यमसदनी धाडलेलं होतं. आणि इतका जबर हल्ला करणारी ही एक स्त्री आहे. जर प्रत्येक स्त्री हिच्यासारखी असती तर या भारत भूमीवर आपण पाय तरी ठेवू शकलो असतो का, असा प्रश्न त्या उपस्थित सगळ्या ब्रिटिश सैनिकांना आणि अधिकाऱ्यांना पडलेला होता. 2200 स्वातंत्र्य सैनिक सिकंदर बागमध्ये हुतात्मा झाले. या युद्धात 108 ब्रिटिश सैनिक मारले गेले आणि त्यापैकी 32 जणांना एकट्या उदादेवी यांनी ठार केलेले होते. उदादेवी या रणरागिणीचे शौर्य आणि त्यांचा पराक्रम मात्र आजच्या पिढीतल्या फार कमी लोकांना माहिती आहे. इतिहासात खरं तर उदादेवी यांच्या शौर्याची आणि पराक्रमाची म्हणावी तशी नोंद घेण्यात आलेली नाही. हे आपलं खरं तर दुर्दैव आहे असं मला वाटतं. परंतु उशिरा का होईना, आता का असेना, पुढच्या पिढीला उदादेवी यांचं शौर्य आणि पराक्रम कळलं पाहिजे. स्वातंत्र्याचं मोल आजच्या पिढीतल्या युवकांना, या नवीन पिढीला कळलं पाहिजे. आणि म्हणूनच नवरात्रोत्सव 2024च्या जागर भारतातील स्वातंत्र्यपूर्व काळातील कर्तृत्ववान स्त्रियांचा या
उपक्रमामागे हीच भावना आहे की ज्या वीरांगणांची किंवा ज्या कर्तृत्ववान स्त्रियांची फारशी माहिती नाही त्यांची माहिती व्हावी, ज्यांची माहिती व्हावी परंतु त्यांच्या कर्तृत्वाला उजाळा मिळावा, हाच एक छोटासा प्रयत्न माझा असणार आहे. उदादेवी यांचं योगदान अनेकांना प्रेरणा देणारं ठरलं. उदादेवी पासी या महान स्वातंत्र्य योद्धेला आजची ही 6वी माळ मी अर्पण करते. या देवी सर्वभूतेषु महिषासुरमर्दिनी नमस्तुते. नमस्तस्ये 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 नमो नमः.